तालुक्यामध्ये आणि या 4 तालुक्यांमध्ये या महावितरणने सक्तीचे स्मार्ट मीटर बसवणे सुरू केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी ज्या ग्राहकांना हे स्मार्ट मीटर बसवले त्यांना आवाजवी बिल येत आहे. कुणाला 15,000, कुणाला 20,000, 25,000, 50,000 रुपयापर्यंत बिल येत आहे. या ग्राहकांमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपल्या तालुक्याचे आमदार गुलाबराव पाटील हे सुद्धा या स्मार्ट मीटरच्या आवाजवी बिलपासून सुटले नाहीत. त्यांनी एका सभेमध्ये सांगितलं की मला 5,000 बिल यायचं, आता मला 20,000 बिल आलेलं आहे. म्हणजे जेव्हा पालकमंत्र्याच्या घरी असणारे मीटर हे आवाजवी फिरतं तर या सामान्य लोकांचं काय होणार? सामान्य लोकांचं बिल सुद्धा अशाच प्रकारे आलेलं आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेमध्ये सांगतात की स्मार्ट मीटर हे बसवणे सक्तीचे नाही. ज्यांनी संमती दिली, ज्यांनी हो म्हटलं त्यांच्याच घरी हे मीटर बसवले जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जा मंत्री स्वतः यांनी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये शिवसेनेचे आमदार ॲडव्होकेट अनिल परब यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलेलं आहे. जे ऑथराइज वायरमन आहेत त्यांनाच आपण गावाची जबाबदारी दिली आहे आणि त्यांच्याकडूनच काम होतं. मग तुम्ही हे तुमचं झालं कायदेशीर म्हणणं, पण जर ऑन रेकॉर्ड बघितलं तर प्रत्येक वायरमनच्या हाताखाली एक 0 वायरमन आहे. म्हणजे शहरात घ्या का तालुक्यात घ्या का खेड्यात घ्या, हे कोणीही नाकारू शकत नाही, तुम्हीही नाकारू शकत नाही. पण इथं कॅमेरा चालू म्हणून तुम्हाला तेच बोलावं लागेल. पण आम्हाला काही अडचण नाही बोलायला. आणि हे लोक यांचा पगार तुम्ही देतील, मग हे फुकट कसं काय काम करतात? मागच्या 3-4 वर्षापूर्वी एक 0 वायरमन साळव्यामध्ये त्याने किती लोकांचे बिलं गोळा केले? 5 लाख रुपये गोळा केले. बिलं आणि पैसे गोळा करून घेतले, मी भरतो, आणि त्याने ते पैसे भरले नाहीत. असे 5 लाख रुपये साळव्याच्या 0 वायरमॅनने भरले नाहीत. मग MSEBीकडे जेव्हा आम्ही तक्रार केली, त्या तक्रारीची दखल घेऊन त्याच्यावर FIR करण्यात आलं. आणि FIR जेव्हा केली तेव्हा त्याने सांगितलं की हे पैसे मी भरतो, तुम्ही FIR काही करू नका. तेव्हा त्याने ते पैसे भरले. हे फॅक्ट आहे. तुम्ही पवार साहेबांना विचारा, मागचे जे पवार साहेब आहेत आपले कार्यकारी अभियंता, त्यांना हे सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. आणि ह्या अशा पद्धतीनं वायरमन हे पोलवर चढत नाही आणि खाली सर्व 0 वायरमन, आणि ते पैसे घेतात कोणाकडून? शेतकऱ्याकडून, कस्टमरकडून पैसे घेतात.